महत्त्वाची बातमी, हिंदी सक्तीच्या विरोधामधील मोर्चामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकमेकांना प्रस्ताव देण्यात आलेला आहे। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकच मोर्चा हवा, दोन मोर्चे नकोत असा मनसेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे। कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा निघावा अशी मनसेची भूमिका असल्याचं सूत्रांकडून कळतं। आषाढीमुळे मनसेनं 6 तारखेचा मोर्चा 5 जुलैला काढणार असल्याचं म्हटलेलं आहे। सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी 2 वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून सरकारच्या विरोधात भूमिका मांडली। राज ठाकरेंनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या भेटीनंतर 6 जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार अशी घोषणा केली। मात्र आषाढी एकादशी असल्यामुळे राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलून 5 जुलै केली। दुसरीकडे मराठी समन्वय समितीचे दीपक पवार यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी 7 जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधी मोर्चात उपस्थिती लावणार असं म्हटलं। हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही। आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आम्ही कोणाची भाषा किंवा कोणती भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही। दीपकजींना सांगेन की तुम्ही आंदोलन जे काही करायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवसेना पूर्ण 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 त्यांच्या सोबत आहे। राज ठाकरे यांचा मोर्चा गिरगाव चौपाटीवरून निघणार आहे। या मोर्चामध्ये उपस्थित राहण्यासाठी त्यांनी सर्व पक्षांना, कलाकारांना आणि साहित्यिकांना देखील आवाहन केलं। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा कलाकारांना, साहित्यिकांना हिंदी सक्तीच्या विरोधात उभं राहण्याचं आवाहन केलंय। या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। मग याच्यामध्ये आपल्या अगदी मी म्हणेन चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत, त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे। आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत, इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं। मग त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील। हिंदी सक्ती करण्यामागे सरकारचा वेगळाच हेतू असल्याची दोन्ही ठाकरेंना शंका आहे। महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत, आपल्याकडे पूल पडतायत, आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाहीयेत, अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत। ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय? मी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय? म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती, बटेंगे तो कटेंगे, म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं एक धोरण दिसतंय की जी काही चांगली एकजिन्सीपणा या सर्व इतर भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये राज्यात आणि मुंबईमध्ये आहे, त्याच्यात कुठेतरी मिठाचा नाही तर विषाचा खडा हे टाकतायत। मात्र पत्रकार परिषदेच्या दरम्यान राज ठाकरेंच्या एका वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या। 6 तारखेच्या मोर्चासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे नेते बोलतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं। तुमच्या मनात जे आहे त्याचं उत्तर 6 तारखेला मिळेल। या राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे दोन्ही ठाकरे या मोर्चामध्ये एकत्र येणार का या चर्चांना तोंड फुटलंय। या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करेन। 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल। बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल। महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल। सन्मान्य राजसाहेबांची कोणाची काय बोलणं झालंय याची मला कल्पना नाही, पण तुम्ही जो मुद्दा म्हणालात की सगळ्यांचा मिळून एक मोर्चा निघाला पाहिजे, ही आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की मराठी माणूस म्हणून एक मोर्चा निघाला पाहिजे, जेणेकरून मराठी माणसाची ताकद ही सरकारपर्यंत दिसेल। 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी अनेकांचे उपवास पण असतात,
कोणाला वारीलाही जायचं असतं, त्यामुळे ती तारीख 5 तारीख केली आणि शनिवारी सुद्धा शाळा बंद असतात. आमचा त्याच्यामध्ये रविवारमध्ये ठेवण्याचा उद्देश होता की पालक आणि शिक्षक सहभागी होऊ शकतात, मुलं सहभागी होऊ शकतात. कोण येणार नाही याकडेही माझं लक्ष असेल, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानं देखील भुवया उंचावल्यात. तुमच्या मनात जे आहे त्याचं उत्तर 6 तारखेला मिळेल, असं राज ठाकरे म्हणाले होते. 5 तारखेच्या मोर्चात दोन्ही बंधू एकत्र येणार का याकडे लक्ष असतानाच मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेला एकच मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला. हिंदी सक्तीच्या विरोधात एकच मोर्चा हवा, 2 मोर्चे नकोत, असं मनसेनं म्हटलं. संजय राऊत यांनाही मनसेनं मोर्चाचं निमंत्रण दिलंय. दरम्यान 7 तारखेच्या मोर्चामध्ये मनसेनं सहभागी व्हावं, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय. दरम्यान 29 तारखेला समन्वय समितीने हिंदी सक्तीच्या विरोधात जाहीर सभेचं आयोजन केलंय. या सभेला उपस्थिती लावणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती नाहीच, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल. यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे. दरम्यान 30 जून ते 18 जुलै दरम्यान राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि मोर्चांच्या घोषणांमुळे अधिवेशनामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा गाजणार एवढं नक्की.